हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण कालच्या लेक्चर पासून मराठी विषय जो नेटसाठी आणि नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो मराठी विषय आहे पेपर क्रमांक 2, तर त्यामधील 12 डिसेंबर 2023ला जी नेट परीक्षा झाली होती ऑनलाईन स्वरूपामध्ये, त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं आपण आढावा घेत आहोत, विश्लेषण आपण करत आहोत. बघा, प्रश्न क्रमांक म्हणजे प्रश्न आय डी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. त्यानुसार आपण हे जे आपलं जे सत्र आहे ते एकूणातलं दुसरं सत्र आहे, ज्यामध्ये आपण मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत आहोत मराठी पेपर 2 या संदर्भातील. तर म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण एकूणात 94 पर्यंत आलो होतो, शेवटचा आय डी क्रमांक 94. तर 16 रुपये पगारदार म्हणजे सगळ्या गावात असा कोणी नाही, ही ओळ कोणत्या ग्रंथातील आहे, जिनं आमचं तुही यता कंची स्मृतिचित्रे आयदान. हे ॲक्च्युअल प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप आहे ज्ञानावर आधारित प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जिनं आमचं. बेबी कांबळे यांची ही लेखन आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न क्रमांक आहे तो आहे 95. बघा, त्यांना कोणी वाट दाखवा, मुक्ती देणारा हात दाखवा, अस्तित्व जळून पापी जीव सुटकेचा एक श्वास टाकतो, तो मनसवनवतीचा घाट दाखवा. हे वाक्य कोणत्या साहित्यकृतीतील आहे? बघा, हा जो प्रश्न आहे तो आकलनावर आहे. शोभायात्रा, गिधाडे, जेव्हा मी जात चोरली होती, वरण भात लोणच्याने नी कोण नाय कोणचा. योग्य पर्याय काय आहे? बघा, आपण मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण का करायचं तर त्याचं कारण असं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जो प्रश्न विचारण्याचा जी पद्धत आहे, जो पॅटर्न आहे, तो आपल्या अंगी बाणवण्यासाठी, तो आपल्या अंगी समजून घेण्यासाठी. कारण की अभ्यास प्रत्येक जण करत असतो आणि पण प्रश्न कोणत्या पद्धतीनं येतात त्या पद्धतीनं आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यामुळं आपण हा पेपर 1चा असेल, पेपर 2चा असेल, सुरुवातीला प्रश्न अभ्यासक्रम, त्याच्यावरचे प्रश्न विचारलेले घटकावाईज हे अभ्यासत असतो. त्याचा मुख्य हेतू हाच आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा ठरवता येते आणि त्या दिशानुसार योग्य आणि अचूक अभ्यास आपण करू शकतो. तर प्रश्न आय डी क्रमांक 95 याचं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे गिधाडे. गिधाडे या साहित्य कृतीमध्ये त्यांना कोणी वाट दाखवा, मुक्ती देणारा हात दाखवा, अस्तित्व जळून पापी जीव सुटकेचा एक श्वास टाकतो, तो मनस वटीचा घाट दाखवा. हे वाक्य गिधाडे या साहित्य कृतीमधील आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. बघा, हा जो प्रश्न आहे त्यांनी कशा पद्धतीने विचारलेला आहे तो आकलनावरचा आहे. तुम्ही जर ही गिधाडे ही जी साहित्य कृती वाचली असेल, त्यामधले आशय किंवा त्यातले जर पर्टिक्युलरली उद्देश समजला असेल, तरच तुम्ही असे प्रश्न सोडू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आय डी क्रमांक आहे प्रश्नाचा 96. बनगरवाडीत नव्या रुजू झालेल्या मास्तर कोणत्या गावातून आला होता? बनगरवाडीची कादंबरी कुणाची आहे? मानगुळकरांची आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये बनगरवाडीतील नव्या रुजू झालेल्या मास्तर कोणत्या गावातून आला आहे? सरतापवाडी, हैबतवाडी, नौबतवाडी, विभूतवाडी. बघा, 96 आय डी क्रमांक असणारे योग्य उत्तर आहे विभूतवाडी, पर्याय क्रमांक 4. व्यंकटेश
माडगूळकर यांची जी बनगरवाडी जी साहित्यकृती आहे, कादंबरी आहे, त्याच्यामधील मास्तर हे जे रुजू झालेला मास्तर तो विभूतवाडी या गावावरून आलेला आहे. या ठिकाणी देखील आकलन आणि त्याचं उपयोजन याच्या अशा पद्धतीचा हा प्रश्न त्यांनी विचारला होता. ते एकंदरीत आपल्याला प्रश्नाचं स्वरूप याच्या माध्यमातून समजतं. पुढचा प्रश्न आहे बघा, 97 आयडी क्रमांक असणारा शेवटचा आयडी क्रमांक 97, साहित्य, संस्कृती आणि समाज यांच्या परस्पर संबंधाबाबत टी.एस. एलियटने कोणते विधान केले आहे? बघा, साहित्यकृती आणि समाज यांच्या परस्पर संबंधात किंवा संबंधाबाबत टी.एस. एलियटने कोणते विधान केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे संस्कृती म्हणजे समाजाच्या धर्माचे समूर्त स्वरूप, याला आपण संस्कृती असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. साहित्य, संस्कृती आणि समाज हे जे तीन संकल्पना, साहित्य, संस्कृती, समाज यांच्या परस्पर संबंधाबाबत टी.एस. एलियटने कोणतं विधान केलेलं आहे? तर संस्कृती म्हणजे समाजाच्या धर्माचे समर्थ स्वरूप होय. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आयडी आहे 98. मारिले मारिले दगा दिदला बेगी धावा ही ओळ कोणत्या बखरीतील आहे? जे मराठी बखर हा जो प्रकार आहे साहित्यकृतीचा, त्यापैकी मारिले मारिले दगा दिदला बेगी धावा, सभासदाची बखर, माहीमची बखर, पानिपत बखर, भाऊसाहेबांची बखर, ह्या ज्या सर्व बखरा आहेत त्यापैकी कोणत्या बखरीमधील हे विधान आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सभासदांची बखर. या सभासदांच्या बखरीमध्ये मारिले मारिले दगा दिदला बेगी धावा हे विधान आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न होता, तो पर्टिक्युलरली त्याचं उत्तर आपल्याला माहित असलं तरच आपण त्याचा योग्य ऑप्शन निवडू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्याचा आयडी क्रमांक 99 आहे. दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी, दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी, लोकरायाला माय विसरली कसा ईश्वर तारी, हा पोवाडा कोणी लिहिला? परशुराम, प्रभाकर, सगनभाऊ, आनंद फंदी. 99व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? हा जो पोवाडा आहे तो आहे सगनभाऊ यांनी लिहिलेला. पर्याय क्रमांक 3, दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी, लेकराला माय विसरली कसा ईश्वर तारी. म्हणजेच सध्याची जी परिस्थिती आहे त्यावरचा हा पोवाडा आहे. पुढचा प्रश्न बघा, पोवाड्यास कीर्तिकाव्य असे कोणी संबोधलं आहे? आपल्याला पर्टिक्युलरली याचं उत्तर माहित असेल तरच आपण याचं उत्तर नोंदवू शकतो. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? म ना अद्वंत कुसुमावती देशपांडे, म ना सहस्रबुद्धे, ल रा पांगारकर. योग्य उत्तर आहे म ना सहस्रबुद्धे. पर्याय क्रमांक 3. म ना सहस्रबुद्धे यांनी पोवाड्यास कीर्तिकाव्य असे संबोधले आहे. म्हणजे ज्या काव्यातून त्या कीर्तीविषयीची माहिती नमूद केली जाते त्याला आपण कीर्तिकाव्य असं म्हणतो. पुढचा प्रश्न आयडी आहे 701 म्हणूयात आपण.
वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्याला कोणत्या प्रकारचे क्रियापद म्हणतात? विधानार्थी, इच्छार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी. काय आहे ढाकणे मॅडम? वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्याला कोणत्या प्रकारचे क्रियापद असे म्हणतात? योग्य उत्तर आहे विद्यार्थी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. बरोबर आहे का? चला लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे सराव करून परीक्षेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण तयारी करता येते. बघा पुढचा प्रश्न आहे वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून, हे आपण बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आयडी आहे 702. व्यक्तिविश्वाचे दर्शन इतरांना घडवणे म्हणजे भाषेचा कलात्मक उपयोग करणे, ही कला म्हणजे साहित्य असे मत साहित्यासंदर्भात कोणी मांडलेलं आहे? कुपा कुलकर्णी, नागो कालेकर, गंगाधर गाडगीळ, य दी फडके. योग्य उत्तर आहे नागो कालेकर. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. व्यक्तिविश्वाचे दर्शन इतरांना घडवणे म्हणजे भाषेचा कलात्मक उपयोग करणे, ही कला म्हणजे साहित्य असे मत न गो कालेकरांनी मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आयडी आहे 703. मला हे संसार सुख का आठवत नाही, हे तू मायेने आंधळा झाल्यामुळे कळत नाही. माझी भूक तान निश्चल झाली आहे, चंचल मन खुंटले आहे. लोकांना द्रव्य आवडते, मला ते क्षुल्लक वाटते. हे अवतरण कोणत्या पुस्तकातले आहे? म्हणजे हे वाक्य स्मृतिचित्रे, बनगरवाडी, जिनं आमचं, आनंद ओवरी. तर योग्य उत्तर आहे आनंद ओवरी. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न वेडाचे गव्हर न कळे पाळका, अधिकार लोका नाही एरा, या तुकारामाच्या अभंगातील गव्हर या शब्दाचा अर्थ काय आहे? वेड्याचे गव्हर न कळे पाळका, अधिकार लोका नाही एरा, गहू सोपेपणा, अंतरंग सार. बघा 704 आयडी क्रमांक असणाऱ्या प्रश्नांचे उत्तर काय आहे? तर अंतरंग. गव्हर म्हणजे अंतरंग. तुकाराम महाराजांनी जे वेड्याचे गव्हर न कळे पाकळा, अधिकार लोका नाही एरा. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आयडी आहे 705. मध्ययुगीन कालखंडात मराठी भाषक समूहात कोणत्या 2 प्रकारच्या वाङ्मयांचे श्रवण केले जात होते? बघा कालखंड कोणता आहे? मध्ययुगीन कालखंड. मराठी भाषका समूहात म्हणजे मराठी भाषक जे बोलणारे आहेत त्याला आपण मराठी भाषक म्हणतो, त्यांच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. आधुनिक काव्य, संस्कृत महाकाव्य, लोकसाहित्य,
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. केवळ सी आणि ई म्हणजे लोकसाहित्य आणि आध्यात्मिक साहित्य वाङ्मय. साहित्य आणि आध्यात्मिक साहित्य हे मध्ययुगीन कालखंडात मराठी भाषक समूहात श्रवण केले जात होते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सी आणि ई. सी आणि ई. पुढचा प्रश्न इंग्रजी मराठी भाषांतराच्या संदर्भात प्रश्न आयडी आहे 706. 12 डिसेंबर 2023 हा मराठी विषयाचा पेपर आहे. इंग्रजी मराठी भाषांतराच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती निरीक्षणे विलास सारंग यांनी मांडलेली आहेत? पहिलं मराठीमध्ये इंग्रजीच्या तुलनेने विकार शब्दांचे प्रमाण जास्त आहे. बी मराठीमध्ये वाक्यांशाच्या सुरुवातीला शब्दयोगी अव्यय येतात तर इंग्रजीत शेवटी येतात. सी इंग्रजीत क्रियापद वाक्याच्या शेवटी येते तर मराठीत बरेचसे आधी येते. डी इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना लिंगदर्शक रूपे अडचणी निर्माण करतात. ई इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना बरीच उद्गार चिन्हे भाषांतरकाराला वाढवावी लागतात. उद्गारवाचक चिन्हे. योग्य उत्तर आहे ए आणि डी. काय आहे? मराठीमध्ये इंग्रजीच्या तुलनेने विकारी शब्दांचे प्रमाण जास्त आहे. अगदी बरोबर आहे. हे विलास सारंग यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन बरोबर आहे. परत डी इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना लिंगदर्शक रूपे अडचणी निर्माण करत असतात. कारण काय फरक आहे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये लिंगामध्ये? जसं की मराठीमध्ये एक म्हणजे लिंगामध्ये स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी आणि नपुंसकलिंगी. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आयडी आहे 707. राग जाधव यांच्या 2 ग्रंथांची नावे निवडा. 9 वाङ्मयीन प्रवृत्ती आणि प्रमेय, तुलनात्मक छंदोरचना, विचार सौंदर्य, चरवर्णा, कविता आणि रसिकता. खालीलपैकी दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा. आता राग जाधव यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते अशा वेळेस आपण प्रश्नाचं उत्तर योग्य देऊ शकतो. बघा, नववाङ्मयीन प्रवृत्ती आणि प्रमेय हे पण त्यांचं साहित्य आहे. त्यांनी त्यांचं साहित्य लिखाण केलेलं आहे. त्यानंतर कविता आणि रसिकता अशा पद्धतीनं ए आणि ई पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. हा देखील फॅक्चुअल प्रश्न होता. प्रश्न आयडी आहे 708. बघा, पुढीलपैकी वामन पंडितांच्या रचना कोणत्या आहेत? मुद्गलाख्यान, निगमसार, रुक्मिणी स्वयंवर, यथार्थ दीपिका, नल दमयंती स्वयंवर. खालीलपैकी पर्यायातील योग्य पर्याय निवडा. तर योग्य पर्याय कोणता आहे? वामन पंडितांचं निगमनसार एक आहे आणि दुसरा आहे यथार्थ दीपिका. पर्याय क्रमांक बी डी कुठं आहे? तर बी डी या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. बघा, एकंदरीत प्रश्न कसा होता? आकलनावर उपयोजनावर का कोणत्या स्वरूपाचा होता ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्रश्न आयडी आहे 709.
प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायातील कोणत्या चळवळींनी साहित्य संमेलन भरवलेलं नाही? विद्यार्थी चळवळ, अनियतकालिकांची चळवळ, दलित चळवळ, कामगार चळवळ आणि भाषा शुद्धीची चळवळ. तर बघा, विद्यार्थी म्हणजेच आपण जर पाहिलं तर अनियतकालिकाची चळवळ यांनी साहित्य संमेलन आजपर्यंत भरवलेले नाहीयेत. आणि भाषा शुद्धीची चळवळ, अनियतकालिकाची चळवळ आणि भाषा शुद्धीची चळवळ, बाकीच्या कामगार चळवळीचं अधिवेशन झालेलं आहे, संमेलन, दलित संमेलन झालंय आणि विद्यार्थी चळवळीचं देखील संमेलन झालेलं आहे. फक्त भाषा शुद्धीची चळवळ आणि विद्यार्थी चळवळ ह्या दोन झालेल्या नाहीयेत. सॉरी, अनियतकालिकाची चळवळ म्हणजे बी आणि ई, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आयडी आहे 709, आपण पाहिलेला आहे. प्रश्न आयडी 710. बघा, विज्ञान कथेची निर्मिती करताना पुढील पैकी कोणत्या दोन अटींची पूर्तता करणं अपेक्षित आहे? विज्ञान कथेची निर्मिती करत असताना आपल्याला पुढील पैकी कोणत्या दोन अटीची पूर्तता करणं अपेक्षित आहे? आता पहिला अ पर्याय आहे, विज्ञान कथातील मध्यवर्ती कल्पना विज्ञान आधारित असली पाहिजे. बी, विज्ञान कथेचा नायक हा वैज्ञानिक किंवा तज्ञ असला पाहिजे. सी, कोणत्याही साहित्य कृतीला समीक्षा करताना लावले जाणारे मानदंड, निकष विज्ञान कथेला लावता आले पाहिजेत. पुढे, विज्ञान कथेतील कथानक परग्रहावरील सृष्टी, अंतराळ, विज्ञान यांच्याशी संबंधित असणे आवश्यक आहे. आणि ई, विज्ञान कथेत प्रेमभावना अभिव्यक्त होता कामा नये, तर ती केवळ रहस्य केंद्रित असली पाहिजे. तर विज्ञान कथेची निर्मिती करत असताना दोन महत्वाच्या अटी ज्या सांगितलेल्या आहेत, ज्या अपेक्षित आहेत, ती आहे, विज्ञान कथेतील मध्यवर्ती कल्पना विज्ञान आधारित असली पाहिजे, तरच आपण तिला विज्ञान कथा म्हणू शकू. त्यामुळं ए पर्याय बरोबर आहे, ए जो विधान बरोबर आहे. त्यानंतर कोणत्याही साहित्य कृतीला समीक्षा करताना लावले जाणारे मानदंड, निकष विज्ञान कथेलाही लावले गेले पाहिजेत, असं सी पर्याय देखील बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे याचं. पुढचा प्रश्न आयडी आहे 711. अरविंद वामन कुलकर्णी यांनी खालीलपैकी कोणाला स्वच्छंदवादाची आपत्ती मानले आहे? हरिभाऊ आपट्यांची कादंबरी, संगीत सौभद्र, श्री म परांजपे आणि ललित निबंध, पंडित कवींच्या रचना, चंद्रशेखरांच्या कविता. काय आहे योग्य उत्तर? विद्या मॅडम, बघा, प्रश्न आयडी 711 आहे. योग्य ए सी अगदी बरोबर आहे विद्या मॅडम, अभिनंदन तुमचं. पर्याय क्रमांक ए सी म्हणजे हरिभाऊ आपट्यांची कादंबरी आणि श्री म परांजपे यांचे ललित निबंध हे स्वच्छंदवादाची आपत्ती मानली जातात. ए आणि सी पर्याय असणारी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
बघा, ललित गद्यांच्या आकृतिबंधांची चर्चा करताना डॉक्टर आनंद यादव यांनी त्यांचे कोणते उपप्रकार सांगितलेले आहेत? ललित गद्यांच्या आकृतिबंधांची चर्चा करत असताना आनंद यादव यांनी त्यांचे कोणते उपप्रकार सांगितलेले आहेत? प्रश्न आयडी आहे 12. तर योग्य उत्तर आहे लघुनिबंध ए आणि सी, व्यक्तिचित्र. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आयडी आहे 713. खालीलपैकी कोणती पात्रे गिधाडे नाटकातील आहेत? पाटील, राजनीनाथ, नाना, खंडेराव, रमाकांत. गिधाडे नाटकातील आहेत कोणते पात्र होते जे गिधाडे या नाटकामध्ये आपण पाहिलेले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पाटील. खालीलपैकी कोणते पात्रे गिधाडे या नाटकातील आहेत? पाटील हे पात्र गिधाडे या नाटकातील आहे. त्यामुळं बीई बरोबर आहे. सॉरी, बीई म्हणजे राजनीनाथ आणि रमाकांत. पर्याय क्रमांक ई बरोबर आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायातील कोणत्या लीलांचे वर्णन लीला चरित्राच्या एकाक या भागात आलेलं नाही? मुक्ताबाई या योगिनीशी भेट, रामदेवराय यादवांचा उपदेश, पैठण येथे माईबसांनी भेट, कृष्ण जन्मभूमी सोहळ्याचे वर्णन आणि गोपाळांना विहिरीत लपवणे. योग्य उत्तर काय आहे? रामदेवराय यादवातला उपदेश यामार्फत केलेला आहे आणि कृष्ण जन्मोत्सवाचे वर्णन देखील त्यामध्ये आपल्याला सापडतं. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आयडी क्रमांक आहे प्रश्नाचा 15. शोभायात्रा या नाटकात पुढीलपैकी कोणत्या पात्रांसाठी नाटककाराने संवाद लेखन केले नाही? भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, राणी लक्ष्मीबाई. योग्य उत्तर आहे डॉक्टर भगतसिंग. पुढचा प्रश्न बघा, 16वा क्रमांक आहे प्रश्नाचा.
संभाषण करताना एकच व्यक्ती समूहापणे सहजपणे दुसरा किंवा अधिक भाषांचा उपयोग करून बोलते त्याला भाषा मिश्रण असे देखील संज्ञा वापरली जाते. को कोणत्याही नावाने संबोधले जाते. तर योग्य उत्तर आहे लँग्वेज शिफ्ट. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. संभाषण करताना एका वेळी एक एकचे एकच व्यक्ती सहजपणे दोन किंवा अधिक भाषणांचा उपयोग करून बोलते त्या भाषा मिश्रण असे म्हणतात. या संज्ञेला इंग्रजीत कोणत्या नावाने ओळखले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे ए आणि ई. बघा पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. कर्मणी प्रयोग. मी सर्कस पाहिली. मी गाडी झोपलो. मुलाने बैलाला बांधले. आकाशाने दिवा लावला. राजाकडून वाघ मारला गेला. तर योग्य उत्तर आहे राजाकडून वाघ मारला गेला. पर्याय क्रमांक 4. चालेल, आज आपण इथंच थांबणार आहोत. बघा या पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या पद्धतीनेच आपण मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. जे विद्यार्थी प्रेझेंट नसतील त्यांनी पण प्रेझेंट राहावं. चालेल, आज आपण इथंच थांबूया. यानंतर पेपर 1चे लेक्चर होईल 5 मिनिटांमध्ये. अजून पुढचे